नमस्कार। आज आपण बनवणार आहोत पॉंडिचेरीची स्पेशल आणि फेमस बिर्याणी, चिकन थोक्कू बिर्याणी। त्यासाठी चिकन घेतले मी अंदाजे 600 ग्रॅम असेल। हे काही पीस मी मोठे ठेवलेत आणि काही जरा लहान केलेत। अंदाजे 250 ग्रॅम बासमती तांदूळ भिजवून घेतलेत मी। 2 अंडी घेतली आहेत। कढीपत्ता घेतलाय, 5 उभ्या मिरच्या कापून घेतल्यात, 1 कांदा कापून घेतलाय मी आणि 2 कांदे अजून लागणार आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत कसे ते। कोथिंबीर घेतलीये, पुदिना घेतलाय, 3 टोमॅटो घेतले आणि छोटी वाटीवर दही घेतलंय। मसाल्यांमध्ये वेलची घेतलीये 4, 2 तेजपान घेतलेत, 7-8 लवंगा घेतलाय, दालचिनीचे काही तुकडे घेतलेत, 1 चमचाभर मी बडीशेप घेतलीये, 2 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलीये, जीरा पावडर घेतलीये अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर घेतलीये, 2 चमचा लाल तिखट घेतलंय, 1.5 चमचा गरम मसाला घेतलाय किंवा बिर्याणी मसालाही तुम्ही वापरू शकता, हळद घेतलाय आणि मीठ घेतलंय। आता हे जे सगळं मी जिन्नस घेतले यात आपण 2 भाग करणार आहोत। थोक्कू जे बनवणार आहोत ते आपण वेगळं बनवणार आहोत आणि बिर्याणी राईस जो बनवणार आहोत आपण तो वेगळा बनवणार आहोत। त्यानुसार मी साहित्य सगळं घेतलंय। सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। दही घालते मी, मीठ घालते चवीनुसार आणि हळद घालते। छान सगळीकडे आपण हळद मीठ लावून घेऊ आणि एक अर्धा तास आपण चिकन असंच राहू देऊ, ते छान मॅरिनेट होईल। अंडी जी घेतली आहेत 2 ती मी वेगळी बॉईल करायला ठेवते, ती आपण बॉईल करून घेणार आहोत। गॅसवर मी हंडी ठेवून घेतली आहे। तेल घालते अंदाजे 4 चमचे, तेल तापलंय, त्यात मी दालचिनी, 2 वेलची आणि 4 लवंगा घालते आणि उरलेले आपण बिर्याणी राईस बनवणार आहोत त्यात घालणार आहे। आता आपण आधी थोक्कू बनवून घेऊया। थोक्कू म्हणजे ग्रेव्ही असते, तमिळमध्ये चिकन बिर्याणी सोबत जे सर्व केलं जातं त्याला थोक्कू बोलतात, ग्रेव्ही। बडीशेप घालते, कांदा घालते, 1 कापून घेतला होता जो आपण, कढीपत्ता घालते, छान भरपूर कढीपत्ता वापरतात थोक्कू मध्ये। दोन मिरच्या घालते आणि उरलेल्या 2-3 आपण राईसला वापरणार आहोत। परतून घेऊ आपण। आणि कांदे आपले फ्राय होत आहेत तोपर्यंत मी 1 टोमॅटोची प्युरे करून घेते आणि 1 कांद्याची ही प्युरे करून घेणार आहे मी, 1 छोट्या कांद्याची। टोमॅटोची प्युरी करून घेतली मी। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते मी, यातच टोमॅटोची प्युरी घालते। आणि कापलेला टोमॅटोही घालते। मीठ घालते म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो छान गळेल।
आता एका कांद्याची पेस्ट करून घेते मी. या एका कांद्याची पेस्ट करून घेते मी. कांद्याची पेस्ट करून घेतलेली मी घालते आता यात. सगळं आपण एकसाथ छान परतून घेऊ. जिरेपूड घालते, धन्याची पूड घालते, जे प्रत्येकी मी अर्धा चमचा जिरे घेतले होते आणि धने 1 चमचा घेतले होते. 1 चमचा लाल तिखट घालते. गरम मसाला घालते 1 चमचाभर. हळद घालते. तिखट जर तुम्ही कमी खात असाल किंवा जास्त खात असाल, आवडीनुसार कमी जास्त करा. पण थोकू स्पायसीच असतं. काश्मीरी लाल तिखट तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. माझ्या मसाल्यात ऑलरेडी सगळं मिक्स आहे म्हणून मी वेगळं नाही दाखवत. मस्तपैकी भरपूर पुदिना आणि भरपूर कोथिंबीर घालते. सगळं छान परतून झालंय. आता आपण चिकन ऍड करूया. दह्यामुळे चिकन छान सॉफ्ट होतं, चुवी नाही लागत, म्हणून ते मॅरिनेट करतात. आता आपण दह्याला मीठ लावलेलं आहे, सॉरी चिकनलाही मीठ लावलं आहे मॅरिनेट करताना, आणि मसाल्यातही मीठ घातलं आहे, म्हणून मी आता मीठ पुन्हा ॲड नाही करत आहे, ते पुरेल आपल्याला. कांद्याची पेस्ट ज्यात केली होती मी त्यात पाणी घेतलं आहे. पाणी घालते. ग्रेव्ही शिजेल इतपत पाणी घालते. चिकन आपलं शिजून अर्धा ग्लास पाणी घातलं होतं मी, आणखीन किंचित ॲड करते. आणखीन पाणी ॲड करते मी. अंदाजे 1.25 ग्लास पाणी झालं असेल, कारण हे शिजून पुन्हा पाणी थोडं आपलं आटणार आहे. झाकण ठेवून आपण आता 20 मिनिटापर्यंत किंवा चिकन शिजेपर्यंत मधून चेक करूया, छान शिजू देऊया आणि मग बघूया. दुसऱ्या बाजूला मी बिर्याणी राईस बनवून घेते. तेल घातलंय मी. तेजपत्ता घालते, लवंग घालते, दालचिनी घालते, हिरव्या मिरच्या घालते, कांदाही घालते. एक कांदा जो उभा कापून घेतला होता मी.
कांदा आपण परतून घेऊ. कांदा परततोय तोवर मी केशराच्या काही काड्या पाण्यात थोडा भिजवून घेतलाय. वेलची घालायची विसरले होते, मी वेलची घातली आहे. आलं लसूण पेस्ट घालते 1 चमचाभर. टोमॅटो घालते. 1 टोमॅटो मी कापून घेतला बारीक. पुदिना घालते, कोथिंबीर घालते. अर्धा चमचा फक्त तिखट घालते मी. थोडीशी हळद घालते. बिर्याणी राईसला जेव्हा पुदिन्याचा फ्लेवर येतो खूप अप्रतिम असतो तो. तांदूळ घालते मी आता. तांदूळ परतून घेते. मीठ घालते चवीनुसार. पाणी घालते मी आता. बासमती तांदळांना पाणी कमी लागतं, त्यानुसार पाणी घाला. माझ्याकडे जे बासमती आहेत ते साधू बासमती आहे आणि ते फार रापले, जवळजवळ 3 वर्ष ते रापले आहेत. त्याला थोडं पाणी जास्त लागणार आहे. तुम्ही जे तांदूळ वापरत असाल त्यानुसार, पण बासमतीला पाणी हे कमीच लागतं. झाकण ठेवून घेते मी आणि छान आपण मऊसूत मोकळा असा बिर्याणी राईस बनवून घेऊ. भात आपण आता उघडून बघूया. बघू शकता आपला भात छान मोकळा झालाय. थोडं अजून किंचित आपण शिजू देऊ त्याला. त्यावर मी आता हे केशर भिजवलेलं पाणी घालते. रोज वॉटरही तुम्ही घालू शकता. मी फक्त केशराचं पाणी घालते. पुन्हा झाकण लावते. आणखीन 5 मिनिटं छान शिजून मोकळा होईल मग भात. बिर्याणी राईस आपला तयार आहे. छान मस्त मोकळा झालाय. थोक्कूही बघूया आता आपण उघडून. बघू शकता थोक्कूही आपलं छान झालंय. मस्त रंग आलाय. छान चिकनही शिजलंय. अंडे आपले बॉईल झालेले आहेत. आता आपण सर्व करून घेऊया. सर्व करताना आधी एक बोल घेतलंय मी, त्यात एक पीस टाकून घेते अशा पद्धतीने. आणि त्यावर आपल्याला थोडी ग्रेव्ही टाकायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी एक पीस आणि थोडी ग्रेव्ही टाकून घेतली आहे. आणि ह्यावर आता राईस टाकते मी. अतिशय प्रसिद्ध अशी थोक्कू बिर्याणी आपली तयार आहे. आता बिर्याणीवर मी अशी प्लेट उलट ठेवून त्याला उलटून घेणार आहे. उलटून घेते मी. प्लेटवर मी उलट करून घेतले. बघू शकता सर्व आहे आपली गरमागरम
पॉंडेचेरीची स्पेशल थोकू बिर्याणी विथ बॉइल्ड एग आणि छान अशी काकडी आणि कांद्याचा रायता. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.